हॅलो नमस्कार मित्रांनो. प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून आपण ज्या काही आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते आपण बघतो आहोत. आजचा व्हिडिओ हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये राज्यव्यवस्थेसंदर्भात ज्या काही प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भात असणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण राज्यव्यवस्था, त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये कुठले प्रश्न आले, त्याच्यानंतर भूगोलाचे कोणत्या स्वरूपाचे किंवा कुठल्या क्षेत्रावर जास्त प्रश्न विचारताना दिसतो आहे, ह्या वेगवेगळ्या विषयात आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या आपल्या 2024च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये आपला जो अभ्यास आहे तो टू द पॉईंट होईल. ठीक आहे. कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला जो प्रश्न आहे आजच्या 2018 मधील राज्यव्यवस्थेतील प्रश्न असा आहे की याच्यामध्ये राज्यघटना निर्मिती संदर्भातील हा प्रश्न आहे. ठीक आहे. राज्यघटना निर्मिती संदर्भातील प्रश्न आहे. याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. म्हणजे इनिशियल ज्या दिवशी आपली जी राज्यघटना लागू झाली होती, अंगीकृत व अधिनियमित करून जे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाली होती, त्या दिवशी कोणत्या तरतुदी देखील इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली, या संदर्भातील प्रश्न आहे. तर आपल्याला माहितीच असेल की त्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, त्याच्यानंतर तात्पुरत्या व समकालीन तरतुदी आणि ज्या काही कलम 5, 6, 7, 8, 9, त्याच्यानंतर 60 आहे, 324 आहे निवडणुकीसंदर्भात, 366 आहे, 367 घटनादुरुस्ती संदर्भात आहे, 381, 380, 88, 91, 92, 93 ह्या ज्या अनुच्छेद आहेत, हे अनुच्छेद देखील याच्यामध्ये लागू करण्यात आले होते त्या दिवशी, जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आले होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला विचारण्यात आले की कुठल्या तरतुदी या ठिकाणी दिलेलं आहे. नागरिकत्व आहे, बरोबर आहे, निवडणुका आणि तात्पुरती संसद. तर या तिन्हींचा समावेश किंवा तिन्हींचा जो आहे तो मित्रांनो लागू झालेला होता. हे तिन्ही तरतूद आहे तो त्या ठिकाणी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 लागू करण्यात आलं. मूलभूत अधिकार मात्र 26 जानेवारीला 1950 मध्ये जेव्हा आपली राज्यघटना अंमलात आली त्या दिवशी लागू करण्यात आले. त्याच्यामुळे याचा जो योग्य पर्याय असणार आहे तो अ-ब-क, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे ज्या काही महत्त्वपूर्ण खटले आहेत, जे आयोग सातत्याने विचारत आले आहेत, ते करणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरतो आहे. याच्यामधील जो केशवानंद भारती खटला असेल, त्याच्यानंतर मिनर्व्हा मिल्स संदर्भातील असेल, त्याच्यानंतर अजून ज्या काही पहिली घटनादुरुस्ती किंवा जे महत्त्वाच्या घटनादुरुस्ती संदर्भात ज्या काही खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले होते, त्या संदर्भातील ज्या काही निकाल आहे ते अभ्यासणे गरजेचे आहे. तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय कोणत्या याच्यामध्ये दिला. तर अख्ख्या महाराष्ट्राला किंवा अख्ख्या भारताला माहीत आहे कुठला खटला आहे तो, तर केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला कशा संदर्भात आहे, तर जे केशवानंद भारती होते केरळ राज्यातील, आणि केरळ राज्य विरुद्ध केशवानंद भारती, ते मठाचे एक अधिपती होते किंवा मठाचे संस्थापक म्हणू शकता. त्यांनी तो 1951 मध्ये जो पहिला घटनादुरुस्ती झालेला होता त्याच्या संदर्भात काहीतरी त्या राज्य सरकारने त्यांचा जो टेम्पल होता किंवा जो मठ होता तो आपल्या अखत्यारीत घेतलेला होता. त्याविरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की मूलभूत अधिकारांचा हनन होतो आहे म्हणून. आणि त्या संदर्भातील काही बेसिक जे आहेत घटनादुरुस्ती, जसे 9 शेड्यूल तयार करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये जे जमीनविषयक जे संदर्भ आहेत ते जमीनविषयीची ज्या काही गोष्टी आहेत ते 9 शेड्यूलमध्ये प्लेस केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये ते न्यायालयापासून अलिप्त होऊन जातात. म्हणजे न्यायालय त्यांच्यामध्ये हस्तक्षेप त्या याच्यामध्ये अनुसूचीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, अशा काही तरतुदी होतात. ते याच्यावरून हा प्रश्न बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला केशवानंद भारती खटला माहिती असायला पाहिजे. तर केशवानंद भारती खटला कधी, याचा निकाल कधी लागला, तर 24 एप्रिल 1973ला. आणि हा असा खटला होता ज्यामुळे संविधानाचे जो अस्तित्व आहे
टिकवून ठेवणार म्हणजे अस्तित्व वाचवणारा खटला म्हणून ओळखला जातो. 13 न्यायाधीशाचे खंडपीठ हा खटला किंवा केशवानंद भारती खटला जो अंतिम निर्णय दिला तर त्यामध्ये 13 न्यायाधीशांची खंडपीठ बसलेली होती, ज्याच्यामध्ये निकाल कसा होता तर 7-6 असा केरळ राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला. निकालात जरी केशवानंद भारती हारले असले तरी मात्र जो केशवानंद भारती खटला होता तो खूप म्हणजे संविधानाची एकंदरीत पूर्ण दिशा बदलून टाकली आणि ज्या काही त्यावेळेसच्या सरकारची जी काही ध्येय धोरणे होती किंवा याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये जो काही बदल सातत्याने घडून येत होता ते कुठेतरी त्या गोष्टीला आळा बसण्यास हे जे केशवानंद भारती खटला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला माहीत आहे की आता जो पर्याय योग्य असणार आहे तो कुठला असणार आहे तर पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे की भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान शोधायचे आहे आपल्याला. अविधान काय तर या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. व विधान काय सांगतो ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत राष्ट्रपती अनुपस्थित असतील तर त्या राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. कोण? उपराष्ट्रपती. आणि या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदन असणे आवश्यक आहे. तर एकंदरीत जर उपराष्ट्रपतींबद्दल आपण त्यांच्या उपराष्ट्रपती संदर्भातील ज्या काही तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची निवड आहे, त्यांची पात्रता आहे, त्याच्यानंतर ते जे काही ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर त्यांना जर राष्ट्रपती आपल्या पदावर नसतील किंवा काही कारणाने राष्ट्रपती म्हणून काम पाहण्यास सक्षम नसतील अशा वेळेस 6 महिन्यांपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. ह्या गोष्टी तरतूद आहेत. तर या ठिकाणी तीनही जे दिलेले आहेत मित्रांनो ते बरोबर आहेत. तीनही विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 एकही नाही, कारण आपल्याला चुकीचे विचारले होते आणि चुकीचे एकही नाही आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की विभागीय परिषदाबद्दल विचारण्यात आलेलं आहे. आता विभागीय परिषदा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. विभागीय परिषदांची निर्मिती कशी झाली किंवा विभागीय ज्याला आपण झोनल काउन्सिल इंग्लिशमध्ये म्हणतो तर ते कशाप्रकारे फॉर्म झाले. तर झोनल काउन्सिल हे राज्यातील जो काही वादविवाद आहे ते वादविवाद सोडवण्यासाठी केंद्र शासनाद्वारे 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे या विभागीय परिषदा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आणि एकंदरीतच याचा जो नेचर आहे किंवा याचा जो स्वरूप आहे तो सल्लादायी अधिकार क्षेत्र आहे. सल्लादायी अधिकार क्षेत्र म्हणजे समजा ए राज्य आहे, बी राज्याशी काही त्यांच्यामध्ये डिस्प्यूट असला तर कशाप्रकारे त्यांच्यामध्ये भांडण वगैरे सोडवायचं किंवा एखादा मॅटर डिस्प्यूट असेल तर तो कमी करण्यासाठी प्रयत्नरत असायचा. त्यासाठी हे वेगवेगळ्या झोन वाईज असे एकंदरीत सध्या भारतामध्ये 6 विभागीय परिषदा स्थापन करण्यात आले. ओके, ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टसाठी वेगळी विभागीय परिषद आहे आणि यांचे अध्यक्ष कोण असतात तर अध्यक्षपद केंद्रीय गृहमंत्री भूषवत असतात. लक्षात ठेवा. इंटरस्टेट काउन्सिलमध्ये अध्यक्षपद हे पंतप्रधान असतात, ज्याला आंतरराज्य परिषद आपण म्हणतो. ओके, पण विभागीय परिषदामध्ये झोनल काउन्सिलमध्ये अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात. हे लक्षात घ्या. विधानांकडे वळूयात आपण. याच्यामध्ये दिलेलं आहे की कुठलं विधान बरोबर आहे तर विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. त्याच्यानंतर आहे पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहतात. प्रत्येक मुख्यमंत्री आडीपाडीने विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान गृहमंत्री भूषवतात. आता सांगितल्याप्रमाणे विभागीय परिषद हे कायद्याने बनलेलं आहे. 1956चा जो राज्य पुनर्रचना आयोग होता, राज्य पुनर्रचना कायदा 1956 त्याद्वारे म्हणजे कायद्यानं बनलेलं आहे. म्हणजे हे वैधानिक बॉडी आहे, ते कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही. ओके, हे संवैधानिक बॉडी नाही किंवा असंवैधानिक बॉडी आहे. त्याच्यामुळे पहिला तर ऑप्शन एलिमिनेट झाला. दुसरा बघूयात. याच्यामध्ये पहिला चुकीचा आहे. त्याच्यानंतर आहे पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतात का? नाही. तर विभागीय परिषदांचे अध्यक्ष कोण असतात तर गृहमंत्री असतात. ओके, गृहमंत्री हे विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतात. त्याच्यामुळे हा देखील चुकीचा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक मुख्यमंत्री किंवा प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा
आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष असतो. ओके, उपाध्यक्ष असतो, तर हे बरोबर आहे. आणि 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात, तर केंद्रीय गृहमंत्री भूषवतात. त्याच्यामुळे क आणि ड हे दोन्ही विधान योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय सुधारणा संदर्भात ज्या काही शिफारसी केलेल्या होत्या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने, त्या संदर्भातील हा प्रश्न असा आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, तर याच्यात विचारलं आहे की दुसऱ्या प्रशासकीय स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी काय होत्या किंवा काय आहेत. तर अतिशय फॅक्च्युअल आहे. खूप डिटेलमध्ये जर याचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला, एकंदरीत UPSC लेवलच्या ज्या काही शिफारसी वगैरे आहे ते पाठ असतील तर हा जो क्वेश्चन आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एकंदरीत याच्यामध्ये वरीलपैकी सर्व योग्य पर्याय असणार आहे. आता बेसिक जर अजून माहिती जाणून घ्यायचं असेल की कुठल्या याच्यामध्ये म्हणजे पहिले प्रशासकीय सुधारणा आयोग कधी स्थापन झाला, तर पहिले प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 मध्ये स्थापन करण्यात आले. अध्यक्ष कोण होते? सुरुवातीला अध्यक्ष मोरारजी देसाई होते, नंतर हनुमंतय्या हे अध्यक्ष झालेले होते. आणि दुसरे जे प्रशासकीय सुधारणा आयोग 2005 मध्ये स्थापन करण्यात आले, त्याचे अध्यक्ष श्री वीरप्पा मोइली हे होते. ओके, तर या प्रश्नाचा जो योग्य पर्याय असणार आहे तर पर्याय क्रमांक 4 आपला अ, ब, क, ड हे सर्व असणार आहेत. ओके, हे वाचून टाका तुम्ही एकदा. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व मूळ राज्यघटनेचा भाग नव्हते? मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती याचाच अर्थ काय, तर ते विविध घटनादुरुस्तीने नंतर ॲड करण्यात आलं. तर कोणती नव्हती आणि कोणती होती हे तुम्हाला माहीत असावं लागेल. मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस संविधान स्वीकृत झाली आणि अंमलात आली त्यावेळेस कुठल्या तरतुदी होत्या आणि नंतर त्या DPSPमध्ये कुठल्या तरतुदींचा समावेश करण्यात आला हे तुम्हाला माहिती असायला हवं. ओके, विधाने वाचूयात. अविधान काय सांगतो? उत्पन्नातील विषमता कमी करणे. तर उत्पन्नातील विषमता कमी करणे हे जे तत्व आहे किंवा ही जी तरतूद आहे ते 44व्या घटनादुरुस्ती 1978 मध्ये DPSPमध्ये टाकण्यात आली. त्याच्यानंतर ब जो आहे पर्यावरण संरक्षण व संवर्धन संदर्भात, तो 42व्या घटनादुरुस्ती 1976च्या अंतर्गत या घटनादुरुस्तीद्वारे हे तरतुदी त्या DPSPमध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. तर हे जे तिसरा जो तत्व आहे, समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन, हे जे तत्व होते ते ज्यावेळेस संविधान लागू झाले त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासूनच हे तत्व या DPSPमध्ये समावेश आहे. तर या ठिकाणी क जो पर्याय आहे तो क पर्याय आपल्याला वगळावा लागेल आणि आपला ॲन्सर येऊन जाईल. आता क पर्याय असणारे कोणकोणते ऑप्शन आहेत ते या ठिकाणी क आहे. ओके, या ठिकाणी क आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी देखील आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे हे तीनही पर्याय गेले. ओके, आपल्याकडे पर्याय शेवटचा पर्याय आहे अ, ब, ड. ओके, अ, ब, ड म्हणजे जो तिसरा पर्याय आहे आणि जो 5वा पर्याय आहे हे सुरुवातीपासून होते. तर जे अ, ब आणि ड हे नंतर वेगवेगळ्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आले. पुढचं विधान वाचूयात. समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत सहाय्य, कायदेविषयक सहाय्य हे कोणत्या घटनादुरुस्तीन्वये या राज्य मार्गदर्शक तत्वांमध्ये समावेश करण्यात आला, तर 42व्या घटनादुरुस्ती 1976च्या कायद्याने. ओके, आणि जो शेवटचा आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे हे सुरुवातीपासूनच होते. पर्याय क्रमांक आपला अ, ब, ड हे योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघू. तत्पूर्वी हे जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ते तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट वगैरे. जसे या ठिकाणी दिलेलं आहे की 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन करणे. त्याच्यानंतर आहे 44वी जी कलम आहे ती नागरिकांना समान नागरी कायदा संदर्भात देते. 46वी जी आहे ती अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जोपासण्यासंदर्भात आहे. त्याच्यानंतर आहे पुरुषांवर राहणीमानासंदर्भात 47वी. 48वी जी आहे ते कृषी व पशुसंवर्धन यांची सुसज्ज व्यवस्था लावणे. 48A नुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे व वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे, जे आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार ॲड करण्यात आलेली होती.
आणि 51 आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन करा. तर एकदा तुम्ही हे व्यवस्थित वाचा आणि स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. आता पुढचा क्वेश्चन आहे तो संसदेतील ज्या काही आर्थिक अधिकार आहेत, अर्थविषयक जे अधिकार आहेत संसदेला, त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. आपल्याला 2013 ते 23च्या दरम्यान 10 वर्षामध्ये जर वेगवेगळे पेपरच्या राज्य लोकसेवा आयोगाने विचारलेले प्रश्न व्यवस्थित बघितलं तर आपल्याला संसदेवर राज्यव्यवस्थेचे जे टॉपिक आहे तो संसद खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्या इत्थंभूत माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तर याच्यामध्ये प्रश्न वाचूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? बरोबर विधान शोधायचे आपल्याला. अ. संसद कर वाढवू शकते. त्याच्यानंतर ब आहे संसद कर कमी करू शकत नाही. क आहे संसद कर रद्द करू शकते. ड आहे संसद कर वाढवू शकत नाही. आणि ई आहे संसद कर कमी करू शकते. तर याच्यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे? ते गोष्ट जर तुम्ही लक्ष्मीकांत व्यवस्थित वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की संसद कर वाढवू शकते का? तर वाढवू शकत नाही. ओके. अपर्याय तुमचा चुकीचा आहे. अपर्याय गेला. याच्यानंतर संसद कर कमी करू शकत नाही. कमी करू शकते या ठिकाणी नाही म्हणलं, त्याच्यामुळे ब देखील चुकीचं विधान दिलेलं आहे याच्यात. क काय आहे? तर याच्यामध्ये संसद कर रद्द करू शकते. तर ऑफकोर्स संसद कर रद्द करू शकते, कमी करू शकते, ठीक आहे, पण वाढवू शकत नाही. त्याच्यानंतर संसद कर वाढवू शकत नाही, बरोबर आहे. ड देखील बरोबर आहे. संसद कर कमी करू शकते, बरोबर आहे. म्हणजे तीनही क, ड, ई हे तीनही पर्याय योग्य आहे. ओके. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये शून्य प्रहरासंदर्भात क्वेश्चन आहे. म्हणजे ज्या काही संसदेतील विशेष अधिकार तंत्र आहेत ज्याच्यामध्ये शून्यकाळ, प्रश्नोत्तराचा तास आहे, अविश्वास प्रस्ताव इत्यादी मोशन्स आहेत, वेगवेगळे बिल कशा पद्धतीने पास होतात, म्हणजे संसदेतील ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही तरतुदी आहेत ते व्यवस्थित तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारताना दिसून येतात. ओके. तर प्रश्न आहे शून्य प्रहर ज्याला आपण इंग्रजीमध्ये 0 आवर म्हणतो. तर 0 आवर संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत ते तुम्हाला माहीत असेल तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला देता येईल. विधाने वाचूयात. अविधान काय सांगतो तर संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही एक भारतामधील नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. ठीक आहे. ब काय आहे तर प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला शून्य प्रहर किंवा 0 आवर म्हणतात. ओके. त्याच्यानंतर ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली, म्हणजे उदयास आली. आणि शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले औपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. तर याच्यामध्ये जर व्यवस्थित विचार केला म्हणजे तुम्हाला माहिती असेल शून्य प्रहर काय, तर शून्य प्रहर म्हणजे शून्य प्रहरामध्ये नेमकं होतं काय तर जो संसदेचे अधिवेशन सुरू असताना जो पहिला अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर जो दिवसाचा जो त्यांचा कामकाज सुरू होतो, तर कामकाज कुठून सुरू होतं तर प्रश्नोत्तराच्या तासापासून त्या कामकाजाला सुरुवात होतो. प्रश्नोत्तराचा तास आणि त्यांचा जो एजेंडा असतो त्या एजेंड्याच्या यांच्या दरम्यानचा जो कालावधी असतो तो शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. साधारणतः 12-1 वाजताच्या जो दरम्यानचा जो काळ असतो, कारण 12-1 वाजता जो असतो त्यावेळेस प्रश्नोत्तराचा तास संपून शून्य प्रहरची जी तरतूद आहे किंवा ते शून्य प्रहरचा जो क्रम आहे तो लागू झालेला असतो. आणि या शून्य प्रहरामध्ये जे काही आपले लोकप्रतिनिधी असतात, मेंबर ऑफ पार्लमेंट, ते मेंबर ऑफ पार्लमेंट लोकसभा सदस्य असो की राज्यसभा सदस्य असो, हे जनहिताचे जे मुद्दे, ज्वलंत मुद्दे त्या ठिकाणी या शून्य प्रहराच्या दरम्यान मांडत असतात, सभागृहाच्या पटलावर मांडत असतात. म्हणून म्हणजे शून्य प्रहर हे खूप महत्त्वाची संकल्पना आपल्याला दिसून येते. ओके. तर ही संकल्पना 1962 मध्ये प्रत्यक्षात आली, हे देखील बरोबर आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे संसदीय शून्य प्रहर ही नाविन्य संकल्पना आहे, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये दिले आहे शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम, बरोबर आहे. अनौपचारिक आहे, ते औपचारिक नाही. औपचारिकसाठी आपल्याला एक विशिष्ट त्यासाठी नोटीस वगैरे द्यावं लागते औपचारिक असेल तर, पण अनौपचारिक इन्स्टंटमध्ये ज्वलंत मुद्दे मांडण्यासाठीचा, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पेसा संदर्भात. पेसा म्हणजेच काय, पंचायत राज इन्स्टिट्यूशन संदर्भातील ज्या काही आहेत, पंचायत राजमध्ये कुठल्या क्षेत्राचा समावेश होत नाही, म्हणजे अनुसूचित क्षेत्रासंदर्भातील विशेष दिलेला आहे या ठिकाणी. ओके. प्रश्न वाचूयात. खालील विधाने लक्षात घ्या. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रांस लागू नाहीत.
राज्यघटनेच्या 9व्या विभाग म्हणजेच काय तर 9व्या पार्टमध्ये ज्या काही आहेत तरतुदी आहेत पार्ट 9मध्ये प्रोव्हिजन ऑफ पार्ट 9 विभाग दिलेले याच्यात मराठी ट्रान्सलेशन थोडा गुगल ट्रान्सलेट केल्यामुळे त्याच्यामध्ये किचकट आपल्याला जाणवू शकतो पण इंग्रजीमध्ये वाचलं तर पार्ट 9 तर पार्ट 9 कशा संदर्भात आहे तर ते पंचायत राज संदर्भातील तरतूद त्या याच्यामध्ये 1992-93मध्ये जी घटनादुरुस्ती झालेली होती 73वी व 74वी घटनादुरुस्ती त्याच्यानुसार 73वी घटनादुरुस्तीनुसार ते पार्ट 9 संविधानामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर या पार्ट 9मध्ये पंचायत संदर्भातील ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भात दिलेल्या आहेत आणि हे पंचायत राज संदर्भातील जी तरतुदी आहेत त्या अनुसूची 5व्या परिशिष्टामध्ये ज्या काही अनुसूचित क्षेत्र आहेत त्यांना त्या क्षेत्रास लागू नाहीत हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे 5व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. तर 7 राज्यांचा समावेश होतो का तर नाही तर 5व्या अनुसूचीमध्ये एकंदरीत 10 राज्यांमध्ये अनुसूचित क्षेत्र म्हणून ते 10 राज्ये घोषित करण्यात आलेले आहेत. ओके. तर ते 7 राज्यांचा समावेश नसून तेथे 10 राज्यांचा समावेश होतो. त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर 1996 क विधान काय सांगतो 1996मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केला. ऑफकोर्स पेसा कायदा त्याच्यासाठी होता की पेसा म्हणजेच पंचायत राज एक्सटेन्शन शेड्यूल एरियाज. ओके. तर या संदर्भात ॲक्ट 1996मध्ये करण्यात आला. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे योग्य पर्याय असणार आहे आपला पर्याय क्रमांक 2 अ आणि क. तर याच्यामध्ये मी काही दिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून. याच्यामध्ये 5वी अनुसूचीमध्ये काय आहे 6वी अनुसूचीमध्ये काय तर 5वी अनुसूचीमध्ये काय आहे तर अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत काही तरतुदी देण्यात आलेल्या आहे. ज्याच्यामध्ये हे जे आहेत आसाम, मेघालय, त्रिपुरा वगळता जे काही बाकीचे 10 राज्य आहेत त्या 10 राज्यातील ज्या काही आदिवासी जे लोक राहतात आदिवासी जे बांधव राहतात त्यांच्या लोकसंख्येनुसार त्या राज्यांना या अनुसूचित क्षेत्रामध्ये 5व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि जी 6वी अनुसूची आहे ते 6वी अनुसूचीमध्ये विशेष असे जे प्रोव्हिजन आहे ते करण्यात आले आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांचा समावेश होतो. तेथील आदिवासी क्षेत्रांचा समावेश आणि तेथील आदिवासींच्या क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत ज्या काही तरतुदी आहेत ते या 6व्या अनुसूचीनुसार त्याचा जो कारभार आहे तो सुरू असतो किंवा चालत असतो. ओके. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण डील केलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय आहे तर राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भाषा भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्त माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास ओके कोणाला आहे केंद्र शासनास दिली आहे. तर एकंदरीतच स्पष्ट जर बोलायचं झालं तर हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी कुठल्या भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदामध्ये किंवा कुठल्या कलमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल कलम 351मध्ये ओके 351मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. कलम 343 काय आहे तर कलम 343मध्ये केंद्राची राज्यभाषा काय असेल याच्या संदर्भात दिलेलं आहे. तसेच 345 हे राज्याची राज्यभाषा कोणत्या राज्यभाषेला किंवा त्यांच्या जे राज्याची राज्यभाषा कुठल्या प्रकारची असेल किंवा काय असेल या संदर्भात 345 कलम आहे. 348 कशा संदर्भात आहे तर जी न्यायालयीन भाषा आहे न्यायालयामध्ये कुठल्या भाषेचा वापर करण्यात येईल ह्या संदर्भात आहे. ओके. आणि 350 हे ज्या काही तरतुदी आहेत बेसिक त्या संदर्भात आहे. ओके. तर हे योग्य पर्याय असणार आहे आपला 351 कलम पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून इथे दिलेलं आहे. 8वी अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश होतो तर मूळ राज्यघटनेत 14 भाषांचा समावेश होता. ओके. मात्र सध्या 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठल्या आहेत तर आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मणिपुरी, मराठी, नेपाली, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळी, तेलुगू, उर्दू इत्यादी ज्या काही भाषा आहेत 14 भाषा त्यांचा समावेश मूळ राज्यघटनेत होतो. त्याच्यानंतर कोणत्या नवीन भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 8 भाषांचा नंतर समावेश करण्यात आला ज्याच्यामध्ये 15वी म्हणून हिंदी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. 21वी घटनादुरुस्तीनुसार
एकविसावी घटनादुरुस्ती कायदा 1967 नुसार सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळीचा समावेश 71वी घटनादुरुस्ती कायदा 1992 नुसार करण्यात आलेला आहे. आणि बोडो, डोंगरी आणि मैथिली तसेच संथाली यांची 92वी घटनादुरुस्ती कायदा 2003 नुसार समावेश करण्यात आला. अशा जवळजवळ 22 भाषा सध्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनने अडॉप्ट केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार इत्यादी बाबी यांचा समावेश होतो. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समावेश नाही? म्हणजे कुठल्या पदाधिकाऱ्यांचे मानधन, वेतन, भत्ते इत्यादी यांचा समावेश दुसऱ्या परिशिष्टामध्ये होत नाही, जे खालीलपैकी एक नाही आहेत. त्याच्यामध्ये विधानसभेचे उपसभापती, विधानसभेचे सभापती, उपसभापती यांचा समावेश होतो. विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा देखील समावेश होतो. भारताचे नियंत्रक, महालेखा परीक्षक हे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यात पण देखील समावेश होतो त्याच्यामध्ये. ओके, मात्र भारताचा महाधिवक्ता यांचा समावेश होत नाही. काय होत नाही तर हे पूर्णवेळ सरकारचे अधिकारी म्हणून काम करत नाही किंवा ते सरकारकडून सरकारचे काय म्हणू शकतो, एक कॉन्स्टिट्यूशनल त्यांना वेतन एक संवैधानिक पद जरी असला. ओके, भारताचा महाधिवक्ता किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांची 76व्या राज्यघटनेच्या 76व्या कलमांमध्ये तरतूद जरी केलेली असली, मात्र ते पूर्णवेळ सरकारचे अधिकारी नसतात. त्याच्यामुळे त्यांचा समावेश या दुसऱ्या परिशिष्टामध्ये, राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये केले गेलेलं नाही. ठीक आहे, तर वरील तीनही तिसरा पर्याय वगळता तिन्हींचा समावेश होतो. या ठिकाणी दिलेलं आहे की दुसरे परिशिष्ट कशा संदर्भात आहे, तर वेतन, भत्ते याच्या संदर्भात दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठल्या पदांचा समावेश होतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आहे राष्ट्रपती व राज्यांचे राज्यपाल. त्याच्यानंतर आहे लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती. राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती देखील समावेश आहे. त्याच्यानंतर आहे उपसभापती राज्यसभेचे. त्याच्यानंतर आहे राज्य विधानसभाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष. त्याच्यानंतर राज्य विधान परिषदांचे अध्यक्ष व उपसभापती. त्याच्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे महालेखा परीक्षक व नियंत्रक म्हणजेच कॅग यांचा इतक्या लोकांचा समावेश या ठिकाणी होतो आहे. ओके, तर हे व्यवस्थित एकदा तुम्ही रीड करून घ्या. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन आहे संसदेतील ज्या काही तरतुदी आहेत, संसदेमध्ये ज्या काही संसद, लोकसभा, राज्यसभा आहे त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती आपल्याला असायला हवी. वारंवार सांगतो. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? योग्य विधान शोधायचे आपल्याला. अविधान आहे लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. एक गोष्ट सांगू इच्छिते, जो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आपण ते 2018चा आहे आणि आपल्याला माहितीच आहे की 2019मध्ये किंवा 2019मध्ये जी 104वी घटनादुरुस्ती झाली होती. ठीक आहे, 104वी घटनादुरुस्तीनुसार जे आरक्षण होते लोकसभेमध्ये, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांसाठी किंवा नागरिकांसाठी जे आरक्षण होते, ते आरक्षण 104वी घटनादुरुस्तीनुसार 2030 पर्यंत कायम ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्याच वेळेस जे अँग्लो इंडियन समाजातील लोकांसाठी जे आरक्षण होते ते मात्र यापुढे असणार नाही अशी तरतूद त्या 104व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीतच काय, तर जे अँग्लो इंडियन समाजासाठी जे आरक्षण होते ते रद्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ते या संदर्भातील हा प्रश्न आहे की लोकसभेलाच नव्हे तर फक्त राज्यसभेत. आणि जो प्रश्नपत्रिका आहे तो 2019च्या आधीचा आहे, त्याच्यामुळे आपण कन्सिडर करू की त्यावेळेस अँग्लो इंडियन समाजाच्या लोकांना किंवा नागरिकांना त्या ठिकाणी आपल्याला लोकसभेमध्ये असो की आपल्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये आरक्षण होतं. ठीक आहे, तर लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. त्याच्यानंतर आहे राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. त्याच्यानंतर आहे किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. ठीक आहे,
आणि नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. तर एक गोष्ट या ठिकाणी माहिती असायला हवी की लोकसभेमध्ये नव्हे तर राज्यसभेमध्येच नामनिर्देशित सदस्य सभासद असतात का, तर नाही. लोकसभेमध्ये 2019च्या आधी जी 104 घटना दुरुस्ती होण्याच्या आधी 2 अँग्लो इंडियन जातीच्या लोकांना किंवा नागरिकांना अँग्लो इंडियन जातीच्या नागरिकांना किंवा समाजाच्या नागरिकांना त्या ठिकाणी लोकसभेमध्ये नियुक्त केले जात असे. ठीक आहे, नामनिर्देशित केले जात असे. त्यामुळे हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे वाटतो. चुकीचा आहे. सध्या जर हा विचारला तर योग्य असणार आहे, पण तो 2018चा क्वेश्चन पेपर असल्याकारणाने या ठिकाणी तो चुकीचा असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद, तर राज्यसभेमध्ये का, तर लोकसभेमध्ये होते. ठीक आहे, त्याच्यामुळे ब देखील चुकीचा पर्याय आहे, चुकीचे ऑप्शन आहे. क काय आहे, तर क मध्ये दिलेलं आहे किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेमध्ये कुठलेही बंधन दिलेलं नाही. बरोबर आहे. ते नामनिर्देशित असो की नियुक्त असो, म्हणजे नामनिर्देशित झालेले सदस्य असोत की निवडून आलेले सदस्य असोत, किती सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे असे स्पष्ट उल्लेख कुठल्याही राज्यघटनेच्या कुठल्याही भागामध्ये केलेला नाही. त्याच्यामुळे क जो आहे तो योग्य आहे. आणि जो ड पर्याय आहे, नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा दोन्हींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात का, तर ते फक्त नामनिर्देशित सदस्य हे निवडून आलेल्या सदस्यांबरोबर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात, मात्र राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ते भाग घेत नाहीत. तर फक्त निवडून आलेले सदस्य जे नवनिर्वाचित सदस्य असतात तेच भाग घेतात. त्यामुळे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 क योग्य. ओके, क पर्याय योग्य आहे, म्हणजे फक्त क योग्य, पर्याय क्रमांक 4. पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा प्रश्न आहे जनरल स्टेटमेंटवर आहे, आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग आहे हा. कॉमन सेन्स लावूनही असे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण. कॉन्सेप्च्युअल जर आपण क्लॅरिटी जर व्यवस्थित असलं तर. योग्य कथन ओळखा. याच्यामध्ये दिलेलं आहे की काही लोकशाही देश प्रजासत्ताक आहेत आणि दुसरं विधान आहे काही लोकशाही देश प्रजासत्ताक नाही. तर एक विचार करा, काही लोकशाही देश प्रजासत्ताक आहेत, तर आहेत का? बरोबर आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि भारत प्रजासत्ताक आहे. लोकशाही म्हणजे काय, तर लोकांद्वारे निर्वाचित जो प्रमुख असतो तो लोकांद्वारे निर्वाचित असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लोकशाही देश आपण म्हणू शकतो. लोकशाही याचाच अर्थ लोकांद्वारे निवडून जे काही शासन पद्धती चालली जाते, म्हणजे चालवली जाते ती लोकशाही. आणि प्रजासत्ताक म्हणजे काय, तर जिचा जो सर्वोच्च पदावर असणारा जो राज्याचा किंवा देशाचा प्रमुख आहे तो देखील निवडणुकीनेच म्हणजे प्रजेद्वारे निवडला जातो. जरी भारतामध्ये प्रत्यक्ष प्रजेद्वारे निवडला जात नसला तरी प्रजेद्वारे निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्रपती निवडला जातो. ठीक आहे, भारतामध्ये. त्याच्यामुळे जो पर्याय विधान अ आहे तो योग्य पर्याय आहे, योग्य विधान असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जो ब आहे, काही लोकशाही देश, उदाहरणार्थ ब्रिटन घ्या. ब्रिटनमध्ये लोकशाही म्हणजे पंतप्रधान आहेत, ते पंतप्रधानांना निवडून कोण देतात, तर तेथील नागरिक निवडून देतात. त्याच्यामुळे ते लोकशाही देश आहे. बरोबर आहे. मात्र ते प्रजासत्ताक नाही. प्रजासत्ताक नाही म्हणजे काय, ते त्या देशाचे प्रमुख हे राजा महाराजा किंवा प्रिन्स जे असतात हे वंशपरंपरेने त्या पदावर कार्यरत आहेत. त्याच्यामुळे ते प्रजासत्ताक म्हणता येणार नाही. ते दोन्ही विधान आपल्याला योग्य वाटतं. ओके, त्याच्यामुळे दोन्ही हे बरोबर या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अ आणि ब दोन्ही पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे योग्य कथन किंवा कथने ओळखा. याच्यामध्ये दिलेलं आहे की नागरिक राज्यांमध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात. हे देखील म्हणजे जनरल कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरचा प्रश्न आहे. तर नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. दुसरा ब विधान आहे नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. क विधान आहे परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात. आणि ड विधान आहे परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. तर याच्यामध्ये जे तीनही पर्याय आहेत, तीनही पर्याय सुरुवातीचे आहेत. त्याच्यामध्ये नागरिक म्हणजे भारताचा जर नागरिक असेल तो भारतामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेईल, सोबतच तो सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेईल. जसं आपण नागरिक म्हणून आपल्याला ज्या काही शासनाकडून जे सोयी सवलती प्राप्त होतात
ते आपण घेतोच आहोत, पण आपण राजकीय अधिकार म्हणून आपण मतदानाचा अधिकार बजावतो आहे, ते आपल्याला राजकीय अधिकार प्राप्त झालेला आहे भारताचे नागरिक असल्या कारणाने. ओके, त्याच्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधान बरोबर आहेत. त्याच्यानंतर आहे जो क विधान आहे, परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात, तर बरोबर आहे. नागरिक म्हणून जे काही अधिकार भारतीयांना प्राप्त आहेत तसेच इतर नागरिकांना देखील, परकीय नागरिकांना देखील प्राप्त आहे. जसे जीविताचा अधिकार झाला, त्याच्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचा वगैरे, त्याच्यानंतर ते राहण्याचा वगैरे, फिरण्याचा वगैरे जे काही नागरिक अधिकार आहेत ते प्राप्त होतात. मात्र त्यांना सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेत नाहीत. ओके, परकीय लोकांना मतदानाचा अधिकार नसतो भारतामध्ये, त्याच्यामुळे फक्त भारतातील जे नागरिक आहेत त्यांनाच असतो. त्याच्यामुळे ड विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि पर्याय क्रमांक 1 अ ब क हे योग्य पर्याय आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, परकीय व्यक्तीला नागरी अधिकार तर भारतीयांना, परकीय व्यक्तींना फक्त नागरी अधिकारांचा उपभोग घेता येतात, तर भारतीयांना सर्व म्हणजे नागरिक तसेच राजकीय अधिकारांचा उपभोग घेता येतात. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे योग्य क्रमानुसार राज्यांची क्रमवारी लावा. ठीक आहे, शेवटचा प्रश्न असणार आहे. तर क्रमवारी दिलेला आहे आणि कुठल्या राज्यांची निर्मिती आधी झाली ते दिलेलं आहे, की त्यानुसार आपल्याला क्रम ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये मिझोराम, नागालँड, मेघालय आणि महाराष्ट्र, तर योग्य पर्याय लावायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे राज्ये कधी निर्माण झाले ते देखील माहिती असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य पर्याय असणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वात आधी महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960 मध्ये. त्याच्यानंतर आहे नागालँडची निर्मिती झाली 1963 मध्ये. ओके, महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960, नागालँडची निर्मिती 1963 मध्ये झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी मेघालय आहे, मेघालयची निर्मिती झाली 1972 मध्ये. ठीक आहे, मेघालय. आणि शेवटचा जो असणार आहे तो आहे मिझोराम. मिझोरामची निर्मिती झाली 1986 मध्ये. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी ॲडिशनल म्हणून मी हा चार्ट इथे दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर वाचू शकता. काही जे तरतुदी आहेत याच्यामध्ये महत्त्वपूर्ण, जसं 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा घटना लागू झाली त्यावेळेस 29 राज्य अस्तित्वात होती आणि सध्या किती राज्य आहेत, तर सध्या आहेत एकूण 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये सध्या अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे हे लक्षात घ्या की जम्मू काश्मीर आणि लडाख असे 31 ऑक्टोबर 2019 रोजी हे 2 केंद्रशासित प्रदेश बनवले गेले, नव्याने तयार करण्यात आले. आणि दादरा नगर हवेली व दमण दीव यांना 26 जानेवारी 2020 मध्ये 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जे होते ते एकत्र करण्यात आले. हे देखील तुमच्या माहितीस्तव असू द्या. ओके, अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत आपण इथे 2018तील जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण संपवलेले आहेत. ओके, धन्यवाद. इथपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित हा प्रश्न किंवा हा जो व्हिडिओ आहे तो बघितला असेल तर थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू, धन्यवाद.